तर आपण पाहतोय आता या आंदोलकांना हुसकवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून आणि सुरक्षा दलाकडून केला जातोय। ज्या पद्धतीने जंतर मंतरवर आपण दृश्य पाहिलेलं होतं तसंच दृश्य इथे आपल्याला दिसतंय। मोठ्या संख्येने हे सगळे तरुण एकवटलेले आहेत। हातामध्ये तिरंगा ध्वज आहे, मागण्यांचे त्यांच्या हातामध्ये फलक सुद्धा आहेत। आपल्या मागण्या पूर्ण करा अशी त्यांची मागणी आहे। सीबीआय चौकशीची मागणी आहे, ती मान्य झालेली नाही आणि त्यामुळे आजही हे सगळे आंदोलक ठाम आहेत आपल्या आंदोलनावर आणि त्यासाठीच त्यांनी विधानसभेवर मोर्चा काढलेला आहे। मात्र हा मोर्चा सुरक्षा दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी अडवून ठेवलेला आहे। तिथे बॅरिकेडिंग केलेली आहे आणि त्यांना पुढे जाऊ दिले जात नाहीये। त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले जात आहेत। या आंदोलकांना तिथून हुसकवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र पाण्याचे फवारे मारले जात असताना सुद्धा हे आंदोलक तिथून हटायला तयार नाहीयेत। ते तिथेच थांबलेले आहेत। आपली आंदोलनाची मागणी आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आपण तिथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे। आणि हे दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। झारखंड विधानसभेला विद्यार्थी घेराव घालण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि त्यांना इकडून हुसकावण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। विद्यार्थ्यांच्या मागण्या 98% मान्य झालेल्या आहेत असं सांगितलं जात आहे। मात्र सीबीआय चौकशीची मागणी जोवर मान्य होत नाही तोवर आपण इथून पाठी हटणार नाही असा पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे। हे थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत तर सीबीआय चौकशी व्हावी, संपूर्ण भरती घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण ब्युरो यांच्याकडून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे। तसंच सर्व सरकारी भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आणि वेळेमध्ये पूर्ण गेली पाहिजे। दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे। जे पेपर फोडतायत त्यांच्यावर यंत्रणेकडून कारवाई झाली पाहिजे अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे। परीक्षा यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्य सूत्रधारांना अटक करा अशी सुद्धा या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे आणि त्यासाठीच हे आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। हातामध्ये छत्र्या त्यांनी घेतलेल्या आहेत। पाण्याचा जोरदार मारा केला जातोय, फवारे मारले जात आहेत। मात्र यामध्ये काही जेन्झी डान्स करतायत। आपण इथून पाठी हटणार नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हे सगळे आंदोलक, हे सगळे तरुण इथे आपल्याला दिसत आहेत। आपल्या मागण्यांसंदर्भात त्यांनी यासाठी गेल्या 17 दिवसांपासून उपोषण ते करतायत आणि या उपोषणाच्या मागणीनंतर आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी विधानसभेला घेराव घालण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाला इथे अडवून ठेवलेला आहे। पोलिसांकडून तसंच सुरक्षा दलाच्या जवानांकडून या आंदोलनकर्त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न होतोय। राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत या आंदोलनकर्त्यांकडून। काही आंदोलनकर्ते डोक्यामध्ये हेल्मेट घालून आलेले आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मारा झाला किंवा आंदोलकांना मारहाण जरी झाली तरी आपण इथून हटणार नाही असाच या आक्रमक आंदोलनकर्त्यांचा आपल्याला पवित्रा पाहायला मिळतो। जंतर मंतरवरच्या दिल्लीमधल्या आंदोलनानंतरची ही थेट दृश्य रांचीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे गैरव्यवहार होत आहेत, पेपर लीक होत आहेत, या सगळ्यांविरोधात आता रांचीमध्ये सुद्धा, झारखंडच्या रांचीमध्ये सुद्धा आपल्याला तीव्र आंदोलन छेडलेलं पाहायला मिळत आहे। काही जेन्झी पाण्याचा फवारा मारत असताना डान्स करतायत आणि अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त करतायत। तुम्ही कितीही आम्हाला इथून हुसकावण्याचा प्रयत्न केला तरी आपण पाठी हटणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे। तर JPSC रिफॉर्म मंच यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थ्यांनी रांचीमधील जयपाल सिंह मुंडा स्टेडियम ते झारखंड असा हा विशाल मोर्चा काढलेला आहे। विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो आणि इतर सहकारी हे गेल्या अनेक दिवसांपासून, साधारण 17 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत। काहींची प्रकृती खालावल्यामुळे पोलिसांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे। मात्र आता हजारोंच्या संख्येनं निघालेला, लाखोंच्या संख्येनं निघालेला हा विद्यार्थ्यांचा मोर्चा हा पोलिसांनी इथेच अडवलेला आहे। झारखंड सरकारनं स्थापन केलेली 4 सदस्यीय समितीसोबतची चर्चा निष्फळ ठरलेली आहे। त्यामधून काही ठोस निर्णय झालेला नाहीये आणि त्यानंतर सुद्धा आता आपण आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे आणि त्यासाठीच त्यांनी आज विधानसभेला घेराव करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी त्यांनी हा मोर्चा सुद्धा काढलेला आहे। मात्र या मोर्चाला तिथेच रोखून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सध्या आपल्याला पाहायला मिळते, त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात इतर सुरक्षा दलाचे जवान सुद्धा मागवलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा इथे बॅरिकेडिंग लावून या विद्यार्थ्यांना, या आंदोलनकर्त्यांना तिथेच रोखून धरले। तर गेल्या काही दिवसांपासून आपण संपूर्ण देशामध्ये जेएनसी
यांनी केलेलं आंदोलन पाहिलेलं आहे. त्यांच्या प्रचंड आंदोलनामुळे, जंतर मंतरवरच्या त्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. आणि त्यानंतर आता तसाच संपूर्ण त्याच दिशेनं झारखंडमधल्या रांचीमधली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथेही पेपरफुटी झाली होती आणि त्यामुळेच हे तीव्र आंदोलन छेडलं गेलं. सरकारला नमवण्यासाठी हे सगळे आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आमच्या मागण्या मान्य करा, मागण्या एकच आहेत. पेपरफुटी ज्यांनी केलेली आहे त्या दोषींवर कारवाई व्हावी, त्यांना अटक करावी. तसंच या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी व्हावी. वारंवार सरकारी भरती प्रक्रियेमध्ये घोटाळे होत आहेत. त्या घोटाळे थांबवण्यासाठी योग्य ते पावलं सरकारनं उचलावीत, योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आणि यासाठी या सगळ्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. हे आंदोलनकर्ते जिथे नजर जाईल तिथे आपल्याला आंदोलनकर्ते दिसत आहेत. हातामध्ये त्यांच्या तिरंगा ध्वज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागणी एकच आहे, आमच्या मागण्या मान्य करा. तसंच CBI चौकशीची मागणी आहे ती पूर्ण करा, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे असंही हे आंदोलनकर्ते सांगतायत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी चोरी आणि गैरव्यवहार प्रकरणावर कठोर कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे. मात्र तरीसुद्धा आपल्या प्रमुख मागण्या सरकारनं मान्य कराव्यात, अशी या आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे आणि त्यासाठीच ते आंदोलनावर ठाम आहे. गेले 17 दिवस त्यांनी आमरण उपोषण तिथे सुरू केलेलं होतं आणि त्या आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना रुग्णालयात पोलिसांनी दाखल केलेलं आहे. पेपरफुटी विरोधातली ही तीव्र निदर्शनं आपण पाहतोय. आंदोलनकर्ते एकवटलेले आहेत. मोठ्या संख्येनं त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे आणि आता या आंदोलन विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. तर दिल्लीमध्ये जे घडलं जंतर मंतरवर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारला झुकावं लागलं JNCच्या ताकदीपुढे, कारण संपूर्ण देशभरात त्याचे पडसाद उमटत होते. आणि तेच साधारण तोच रोष आपल्याला रांचीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. ही 3 दृश्य आपण पाहतोय. बॅरिकेडिंग सुद्धा तिथल्या आंदोलनकर्त्यांनी पाडलेली आहेत आणि पुढे पुढे जाण्याचा त्यांचा निर्धार आहे. ही 3 दृश्य आपण पाहतोय. पहिल्या दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय आंदोलनकर्ते बॅरिकेडिंग सुद्धा हटवून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे या आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा फवारा मारला जातोय. तर कॅमेरा 3 मध्ये आपल्याला जी दृश्य दिसत आहेत, मोठ्या संख्येने इथे आंदोलनकर्ते एकवटलेले आहेत. पाठी हटायला ते तयार नाही आहेत. हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. झारखंडमधील भरती परीक्षेमध्ये कथित घोटाळा झालेला आहे आणि त्यामुळे हे विद्यार्थी संतापलेले आहेत. हजारो विद्यार्थी CGL परीक्षा रद्द करून CBI चौकशी करा अशी मागणी करतात आणि त्याच मागणीसाठी त्यांनी विधानसभेकडे कूच केलेला आहे, मोर्चा काढलेला आहे. पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि हा मोर्चा रोखून धरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी तिथले 3 बॅरिकेड्स पार केलेले आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाप्रमाणेच आपल्याला हे आंदोलन सुद्धा दिसतंय. हे आंदोलन आता अधिकाधिक तीव्र होत आहे. आंदोलनकर्त्यांनी ते बॅरिकेडिंग सुद्धा काढून टाकलेलं आहे आणि पुढे पुढे ते जात आहेत.